सोबत सेंद्रिय हळद बनवणारे काका आहेत. काका, तुम्ही मला परिचय द्या आणि तुम्ही काय काय प्रोडक्ट बनवता हे सांगा. आता ही हळद हा माझा शेती माल आहे आणि शेती व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही घरी पिकवता? घरी पिकवतो. हा. हे याला सेंद्रिय पद्धतीने म्हणजे शेण खतावरच आणतो, इतर कुठलं केमिकल वापरत नाही. ह्याच्यापासून शिजवून बॉईल करून ही पावडर बनवतो. ही पावडर नंतर मग मार्केटिंग करतो मी चांगल्या प्रकारचं. मला ही जी हळद आहे ही कोणती सेलम वगैरे ती असते ना? ही लाल सेलम आहे. ही लाल सेलम आहे. याचा गुणधर्म काय आहे? याचा गुणधर्म म्हणजे ह्या ओल्या हळदीपासून आपल्याला एखाद्याची किडनी फेल असेल, लिव्हर थोडा फेल असेल, पोटाचं पूर्ण विकार, सर्दी खोकला, हे असं पोटातून जे गुप्त विकार असतात हे पूर्ण नाहीस होतात. किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता? मी कमीत कमी 12 सालपासून करतोय. 12-13. तुम्हाला गुंतवणूक किती लागली का व्यवसाय सुरुवात करायला? सुरुवातीला माझं तसं तर बघितलं तर 40-45 लाख रुपये गेलेले आहेत. सुरुवात जमीन विकत घेतलेली. जमीन घेतल्यापासून अभ्यास केला, नांदेडला जाऊन अभ्यास केला. तिथनं पुढं मग जमीन भरून काढली. त्याच्यानंतर एक 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 प्लॅन्ट तयार केला. बरं, आता हे प्लॅन्ट आहे तुमचा हळदीचा, साधारणतः सगळं टर्नओव्हर कितीच आहे? माझं तसं कसं आहे बरं का, आता निव्वळ हळद नाही, माझ्या इतर फळबाग आहेत, कांदा, ऊस. हळदीतून मला कमीत कमी 10-15 लाख रुपये वर्षाला मिळते. बरं, आता नवीन जे तरुण आहेत हे काही असे फिरतात, व्यवसाय नाही म्हणते किंवा नोकऱ्या नाही म्हणते, ह्यांना तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता? त्यांनी चांगल्या मार्गाने कुठला तरी व्यवसाय शेतीतून पक्का माल करून विकला पाहिजे, त्याच्यात सक्सेसच होतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की समजा ही जर 40 रुपये किलो असली तर तुम्ही ह्याचा पक्का माल जर केला ते 80 रुपयाला, 80 रुपये डबल टिबल पैसे होते. म्हणजे फक्त कष्ट घेणं गरजेचं आहे. कष्ट घेणं तरुणांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की आपण कष्ट केलं पाहिजे. आणि ह्याला महत्वाचं म्हणजे मला आमच्या शरद पवारांचं योगदान चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. कारण तिथं मला माळेगाव मध्ये, बारामतीला कृषी प्रदर्शन मध्ये मला त्यांनी स्वतः खाली उतरून मला कृषीचं प्रमाणपत्र दिलं आणि माझा गौरव केलेला आहे तिथं. म्हणजे शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की ज्या आपण पवार साहेबांना म्हणतो कृषी प्रधान देशामध्ये, आदरणीय पवार साहेबांनी खूप मोठं क्रांतिकारी काम केले आणि त्यांनी हे काका आहेत यांचा सन्मान केला. खरोखरच एक प्रेरणादायी गोष्ट आहे. तर धन्यवाद.